नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण उपवासाची भगर बनवणार आहोत। त्यासाठी येथे मी 1 वाटी भगर घेतलेली आहे। घेतलेली भगर 2 ते 3 वेळेस स्वच्छ अशी धुवून घेऊया। भगर धुवून झालेली आहे आणि यावर आता झाकण ठेवून 5 ते 10 मिनिटे साईडला ठेवूया। यामुळे आपली भगर अतिशय कमी वेळेत मऊ अशी शिजते। 1 वाटी भगरीसाठी येथे मी 3 वाटी पाणी गरम करायला ठेवलेले आहे। गॅसवर कढई तापत ठेवलेली आहे। त्यामध्ये 2 मोठे चमचे साजूक तूप घालायचे आहे। तूप हलकसं गरम झालं की त्यामध्ये 1 छोटी वाटी शेंगदाणे घालूया। शेंगदाणे हलकेसे परतवून घेऊया। अगदी जरासा रंग बदलला की हे एका साईडला करून घेऊया। त्यानंतर यामध्ये 5 ते 6 बारीक कापलेली हिरवी मिरची घालूया। मिरची देखील हलकीशी परतवून घेऊया। त्यानंतर यामध्ये घालायचा आहे 1 बारीक कापलेला बटाटा। बटाट्याची साल काढून त्याचे काप करून घेतलेले आहे। तो देखील परतवून घेऊया। त्यानंतर यामध्ये ॲड करायची आहे सुरुवातीला स्वच्छ धुवून घेतलेली भगर। चवीनुसार मीठ घालूया। सर्व मिक्स करून घेऊया। आणि या स्टेजला गरम पाणी घालायचं आहे। सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे 1 वाटी भगरीसाठी 3 वाटी पाणी येथे वापरलेलं आहे। त्यानंतर येथे पुन्हा एकदा ढवळून सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया। त्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि लो फ्लेमवरती झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आहे। 5 ते 6 मिनिटे झालेली आहेत आणि पाहू शकता भगरीमधील जवळजवळ सर्व पाणी आटलं गेलेलं आहे। अगदी जरासं पाणी शिल्लक आहे। आता या स्टेजला आपल्याला ॲड करायचं आहे शेंगदाण्याचा जाडसर कूट। यामुळे भगरीच्या भाताला छान टेस्ट येते। कूट देखील मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे। येथे जवळजवळ 3 मिनिटं झालेली आहेत आणि पाहू शकता सर्व पाणी आटलं गेलेलं आहे आणि टोटल 8 मिनिटांमध्ये आपली भगर व्यवस्थित शिजली गेलेली आहे। गॅसची फ्लेम बंद करूया। चला तर मग आपली ही भगर किंवा भगरीचा उपमा डिश आउट करून घेऊया। तुम्हाला देखील साबुदाणा खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता। रेसिपी बनवायला अगदी सोपी आहे। त्याचबरोबर बनवायला वेळ देखील अगदी कमी लागतो। जर तुम्हाला ही हेल्दी अशी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा। त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा।